नमस्कार मित्रांनो, 2027पर्यंत मित्रांनो आपल्याला करायचं आहे एक सक्सेसफुल गोट फार्म. तर त्या गोट फार्मचा मित्रांनो आजचा आपला 34वा दिवस आहे मित्रांनो. आणि बघू शकता आज सकाळी आपल्या जेवढ्या काही बकऱ्या मित्रांनो चरण्यासाठी निघलेल्या आहे. आता थोड्या वेळामध्ये सुद्धा बकऱ्या निघलेल्या बघू शकता आता. आणि आपल्या गाईला इकडं खाली टाकलेलं आहे मित्रांनो. आता गाय खाते आणि बकऱ्या जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तुम्हाला आपल्या शेडबद्दलचं किती काम झालेलं आहे हे दाखवणार आहोत. तर बघू शकता शेडबद्दलचं शेडचं काम मित्रांनो. हे आपण जे पुढचं जी टिनं होती मित्रांनो, कैचीला टिनं लावलेलं आहे त्याच्यामुळे पाणी येत नाही बघू शकता. आणि मागे सुद्धा लावलेलं आहे मित्रांनो. मागे अर्धच काम झालेलं आहे, पूर्ण काम व्हायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या काही जे कंपाऊंडच्या जाळ्या होत्या मित्रांनो, जे आपल्याला शेडभोवती पूर्ण कंपाऊंड करायचं आहे, त्या कंपाऊंडच्या जाळ्यासुद्धा आपण वावरात आणलेल्या आहे. त्याचे अँगलसुद्धा आणलेलं आहे मित्रांनो. आणि त्या अँगलला कलर आणि वेल्डसुद्धा आपण केलेला आहे सपोर्ट म्हणून बघू शकता. खालून जरासं सपोर्ट द्यायला लागते मित्रांनो. आणि जाळ्यासुद्धा आलेल्या आहे आपल्या. तर बघू शकता आपण खांबसुद्धा टाकलेले आहे आणि गड्डेसुद्धा केलेले आहे मित्रांनो. बघू शकता 1.5 फुटाचा एक गड्डा आपण केलेला आहे. बघू शकता पूर्णपैकी आपलं कंपाऊंड भरून झालेलं आहे. आणि जे आपली वरची चादर होती मित्रांनो, बघू शकता ही ती चादरसुद्धा लावलेली आहे. आपण फक्त इथपर्यंत चादर लावलेली होती, एवढं काम आपलं राहिलेलं होतं. आणि एवढं काम आपण ते सुद्धा कंप्लीट केलेलं आहे मित्रांनो. आणि मागं बघू शकता, मागं थोडं अर्धं टीन कमी पडलेलं आहे म्हणून तेवढं काम राहिलेलं आहे. आणि वरून बघू शकता, वरून पूर्णपैकी लावून झालेलं आहे. 3 फुटी चादर आपण घेतलेली आहे बघू शकता. आणि जी मागची चादर होती मित्रांनो ती आपण 2 फुटीच घेतलेली होती, ती जरा कमी पडली. हे 2-3 फुटी आहे मित्रांनो चादर. आणि आपलं जे टिनाचं काम होतं मित्रांनो, ते वरचं काम संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे. चादरसुद्धा मारलेली आहे आपण. टिनाचं जेवढं काम होतं सगळं कंप्लीट झालं. आता राहिलं मित्रांनो आपलं कंपाऊंडचं काम. तर ते सुद्धा आपण आता चालू केलेलं आहे कंपाऊंडचं कामसुद्धा. हे बघू शकता, हे जरा चादर आहे ती लहान आहे. आणि या शेडवर मित्रांनो आपलं गवतसुद्धा बघू शकता. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपलं कोणकोणतं गवत लावलेलं आहे. ते गवतसुद्धा आपलं इथून दिसते बघू शकता. दसरथ गवत आहे मित्रांनो, आपल्या गाईचं गवत. ते 2-3 प्रकारचे आपण जे गवत लावले तिथून स्पष्टपणे दिसते मित्रांनो बघू शकता वरून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.